नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. चौथा ब्लॉग असेल मला वाटते आपला हा. तर आज आहे दिवाळी, लक्ष्मीपूजन. पहाटे मी पिंपरी मार्केटला जाऊन आलो, तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. झोप काय झाली नाही आहे, 2च तास झोप झाली आहे. त्यातून सारखे फोन होते शेतकऱ्यांचे. आणि तुम्ही म्हणाल की दिवाळी असून निळा शर्ट का घातलाय, तो पण टी शर्ट का घातलाय. तर काय होतं, माल भरताना कपडे खराब होतात. मग मी काय करणार आहे, आता गाडीतला माल भरून घेणार आहे, मग घरी जाऊन व्हाईट शर्ट घालणार. म्हणजे मला शर्ट आवडत नाही ॲक्च्युली, आणि व्हाईट तर अजिबात आवडत नाही, बट वो करना पड़ता है ना दिवाळी के दिन. तो इसलिए आजच्या दिवस मी व्हाईट शर्ट घालून जाणार आहे मार्केटला. काकडी चोर सोन्याची फ्लावर झाली काढून, अजून वाहतोय. एक बॅग राहिली वाटतं. हे असं दिवाळीच्या दिवशी पण काम करावं लागते. सोन्याची फ्लावर झाली भरून. आता जायचे काळे काशाची काकडी भरायला. 2 काकड्या भरल्यात फक्त, 2 कॅरेट भरल्यात फक्त. लाज वाटते का रे? 2च कॅरेट तोडायची होती, 6 कॅरेट कशाला मागवले रे का मी? मग का नाही तोडले टोमॅटो? लेटवाले काकडी भरायला आपण आलेलो आहे, पण आज लेट नाही होणार आहे, कारण आज काकडी आपल्या आधी रेडी आहे. बदले न्यायचे नाही आहेत, कारण मागच्या वेळेचे बदले संपले नव्हते. सोपान बोरकरचा वारस इलेक्ट्रिक अभ्या आपल्याला आलाय काकडी भरून द्यायला. उठ, आवर ना. हा सगळा अस्ताव्यस्त पडलेला माल परत पुन्हा एकदा उचलून लावायला लागेल. डबल काम करूनच जीव जातो ह्याच्यात. आपल्या गाडीला झाली आज 4 वर्ष. लक्ष्मीपूजनला 4 वर्षापूर्वी आपण गाडी घेतली होती. तर आज थोडंसं प्लॅनिंग आहे, छोटंसं रेविन लावून गाडी सजवायचं. जास्त काय नाही, एक हार मस्त छानसा घरच्या फुलांचा आणि रेविन लावायचं. तर 10 मिनिटाच्या अथक परिश्रमानंतर अशा सगळीकडे गाडीला रेबिन लावून आम्ही गाडी सजवली आहे. हा छानसा हार घरीच बनवला आहे मंगेशने. निघायचं आता मार्केटला. चला. गाडी चालवताना थोडासा व्ह्यू ब्लॉक होतोय, पण ठीक आहे, एवढा पण नाही होतोय. एवढ्यावरती गाडी चालवू शकतो. तर गाडी भरून झाली, गाडी सजवून झाली, आणि आता चाललोय मार्केटला व्हाईट शर्ट घालून. जसं मागाशी म्हटलं होतं, मला आवडत नाही खरं तर, पण ठीक आहे, मी घालतो. दिवाळी डायरेक्ट आज घातलाय. आता नंतर परत पुढच्या दिवाळीशिवाय मला नाही वाटत की तुम्ही मला व्हाईट शर्टमध्ये बघाल. अशी घर गाडी वळवत आपण शेवटी पोहोचलो मार्केटला. तर गाड्यावरती लिव्हर्स डाऊन माल खाली करून घेतील. आपण जाऊयात भाजीकडे. आज लक्ष्मीपूजनचं माल सध्या कमी आहेत. आज गाड्या पण नाही आहेत, मोकळं मार्केट दिसतंय. थोडे माल आले असतील. हे माल शिल्लक राहिलेत आज मार्केटला. दिवाळीमुळे काही माल सगळे संपले नाहीत. आता हे चाकणला माल पाठवावे लागतील. बोकू होता माल विकायला, आज सिद्धू पण होता माल विकू लागायला, पण माल काही सगळे संपले नाही आज. फायनली मार्केटचं सगळं काम उरकून निघालो घरी. व्हाईट शर्ट घातल्याचा फायदा झाला. दिवाळीचं बक्षीस मिळालं शेटकडनं. काय त्यात काय माहिती. संगमची पिशवी म्हटल्यावर कपडे असतील आणि मिठाई असेल. तर आता जायचे केस कापायला. दाढी खूप वाढली, केस पण खूप वाढले. तर तासभर घालला जवळपास, आणि केस त्याने असे कापले. छान आहेत का? मला तर ठीकठाक वाटलं. वरचे जरा जास्त ठेवले, पण म्हटलं राहू दे. छान आहेत. आपण थांबलो होतो चमेच्या भावाला गावाला घेऊन जायला. चमेच्या चुलत भावाला गावाला घेऊन जायला. याचं नाव यश. यश बॅग पुढे शाळेत बसला का? हाताची घडी तोंडावर बोट ठेवतो. कशाला यायचे तुला गावाला? असंच म्हणजे काय असतं? काय गावाला? टाइमपास. हाताची घडी तोंडावर बोट ठेवतो. लक्ष्मीपूजनाला. मग इथं लक्ष्मीपूजन, तर तिकडं गावाला काय? तुझं घर कुठे आहे? गावाला. घरी जायची घाई लागली आहे, पण बटाट्याच्या बियाण्याची गाडी येते. त्या गाडीतून आपल्याला बटाट्याची बियाण्याची पोती घ्यायची. ते थांबावं लागेल अजून अर्धा पाऊण तास. बटाट्याचं बियाणं काही वेळेत येत नाहीये. आणि इथं मित्राचं घर होतं एक, तिथे येऊन थांबलो वाट बघत. वैतागलो राव, पण ठीक आहे. बटाट्याच्या 12 गोणींसाठी
2 तास वाट बघायला लागली आहे. अजून पण तो माणूस आत्ताशी आलेला आहे आणि इथून पुढं गाडी क्रॉसिंग करून मग जायचंय गावाला. म्हणजे ठीक आहे, दुसरं कोणी असं केलंच नसतं, पण ते काय आता रेग्युलर शेतकरी असल्यामुळं नाही म्हणता येत नाही. सणासुदीचा दिवस असून सुद्धा, मला घरी जायची घाई असून सुद्धा, झोप आली आहे. रात्री पिंपरी मार्केट करून आल्यामुळं झोपही पूर्ण झालेली नव्हती. तर निघाल्यावर मला वाटलं की आता गाडी भरेल आणि आम्ही घरी जाऊ, पण नाही, गाडी अजून एका ठिकाणी खाली करायला गेली आणि तिथून आमच्याकडे येणार आहे. आम्हाला भूक लागली. अशोक शेट्टी दिल्या मिठाईचा बॉक्स आम्ही इथेच उघडलाय. घरी काय जात नसतोय, करणार काय, पोटाला भूक लागली. या पोराला जास्त भूक लागली. बघू, अजून वाट बघू. ठीक आहे, 2 तास वाट बघितल्यानंतर फायनली गाडी आली आहे, क्रॉसिंग चालली आहे. तर बटाट्याच्या बियाण्याचं पार्सल आपण पोहोचवलेलं आहे आणि आता हे पार्सल, जिवंत पार्सल सोडवायला जायचंय. जमायचा चुलत भाऊ. आणि याचे 500 रुपये लागतील बरं का, याला सोडायचे 500 रुपये लागतील. खरं एवढं डोकं खाले त्यांनी येता. घरी जायला अजून उशीर होईल. जमायच्या चुलत भावाला सोडवायला आलो होतो, तर तिथंच मामींनी गाडीची पूजा करायला घेतली. घरी गेल्यावर तर होईलच नंतर, बट पहिला मान इथं भेटला आज. जमायच्या घरी गाडीची पूजा वगैरे केल्यानंतर आता आम्ही चाललोय घरी. लक्ष्मीपूजनचा दिवस असतो ना, दिवाळीचा दिवस असताना सुद्धा दिवसभर काम करावं लागलंय. पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून आत्ताच आपण व्हिडिओला पूर्णविराम देऊयात. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.